रमेश चव्हाण यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची CID मार्फत चौकशी करा. शिवसेना शिंदे गटाचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट संजय जाधव यांची शेकडो शिवसैनिकांसह शासनाला मागणी. यवतमाळ जिल्ह्याच्या उमरखेड शहरामध्ये 16/6/2026 रोजी संध्याकाळी 7:45च्या दरम्यान शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ कार्यकर्ते रमेश गुलाबसिंग चव्हाण हे आपल्या हनुमान वार्ड उमरखेड येथील घरी मोटरसायकलने जात असताना अज्ञात 3 तरुणांनी त्यांच्यावर चाकू आणि लोखंडी रॉडच्या साहाय्याने प्राणघातक हल्ला करून त्यांचा डावा पाय मोडला. उजव्या पायामध्येही लहान मोठे फ्रॅक्चर असल्याचे कळते. याची चौकशी उमरखेडचे पोलीस प्रशासन करत असून उमरखेडच्या पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात घेतलेले आहे आणि हे आरोपी सराईत गुन्हेगार असून यांचा गुन्हेगारी करणे हा पेशाच आहे. परंतु ह्या आरोपींनी ज्यांच्या सांगण्यावरून हा प्राणघातक हल्ला केला त्या व्यक्तीचे नाते पुसद येथील एका वाळू माफियाचे असल्याचे कळते. ह्या वाळू माफियाचा एक व्हिडिओ नगरपालिका निवडणुकीच्या दरम्यान वाढदिवसाचा प्रकाशित झाला होता. त्यामध्ये उमरखेडचे अनेक नेते उपस्थित होते आणि हा वादग्रस्त व्हिडिओ शिवसैनिकांनी निवडणुकीच्या दरम्यान सोशल मीडियावर प्रसारित केलेला होता. त्याचाच हा परिणाम असू शकतो. त्यामुळे पुसदच्या व्यक्तीपर्यंत उमरखेडचे पोलीस पोहोचू शकणार नाही, त्यांच्यावर दबाव येईल म्हणून शिवसेना शिंदे गटाने आज CID चौकशीची मागणी केलेली आहे. तर आता जाणून घेऊया आपण शिवसेना कार्यकर्त्याचे म्हणणे. अग्निबाण लाईव्ह न्यूजसाठी डॉक्टर अंबेजोगाईकर, उमरखेड. 16 तारखेला उमरखेडचे शिवसेनेचे सैनिक रमेश चव्हाण जे उमरखेडचे अत्यंत सामाजिक कार्यकर्ते आहेत, शिवभक्त आहेत, त्यांच्यावर काही समाजकंटकाकडून एक हल्ला झाला आणि त्यामध्ये ते अतिशय जखमी झाले. त्याच्यामध्ये जे काही आरोपी पकडले गेलेले आहेत ते जर आरोपी पाहिले तर सराईत आहेत. त्यांच्यावर 302चे गुन्हे आहेत, नेहमीच त्यांच्यावर गुन्हे आहेत आणि सराईत गुन्हेगारांनी आज पोलीस स्टेशनमध्ये कबुली दिलेली आहे की उमरखेडच्या एका व्यक्तीकडून त्यांना रमेश चव्हाण यांना मारहाण करण्यासाठी सांगितलेलं आहे. आता त्या व्यक्तीचा जर संबंध पाहिला तो पुसदशी आहे आणि वाळू माफियाशी आहे. एक निवडणूक काळामध्ये रमेश चव्हाण यांच्याकडून त्या वाळू माफियाचा जन्मदिवसाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि आम्हा सर्वांना वाटतं की त्या व्हायरल व्हिडिओमधून त्यांना मारहाण केली. कारण वाळू माफियाशी त्यांचा कुठलाही संबंध नाही, त्यांचा कुठलाही व्यवसाय नाही, समाजकार्याशिवाय आणि शिवप्रेमीशिवाय त्यांचा पुढचा कुठलाही व्यवसाय नाही. असं असताना त्यांना विनाकारण मारहाण झाली आणि मारहाण केलेल्या आरोपीचा आणि त्यांचा संबंध नाही आणि त्यांनी दिलेली कबुली उमरखेड शहरातील एक व्यक्तीने त्यांना सांगितले किंवा त्यांना मारहाण करा आणि त्या व्यक्तीचे संबंध आणि निवडणूक काळात शिवसेनेकडून त्या व्यक्तीचा व्हायरल झालेला व्हिडिओ आणि रमेश चव्हाण यांनी व्हायरल केलेला व्हिडिओ आणि समाज माध्यमावर नेहमी ते वाळू माफियाविषयी बोलतात. यामधून त्यांच्यावर ते हल्ला झालेला आहे आणि जो काही व्हिडिओ वाढदिवसाचा त्यांचा जो व्हायरल झाला होता तो सर्व शिवसैनिकांनी केला होता, पदाधिकाऱ्यांनी केला होता आणि आम्हाला 100% शंका आहे की त्याच प्रकरणातून मारहाण झालेली आहे. कारण त्यांचे नातेसंबंध किंवा धागेदोरे त्या वाळूशी संबंधित आहेत. मग अशा वेळेस या ठिकाणी आम्ही निवेदन दिले की उमरखेडचे पोलीस जे आहे त्या ठिकाणी तिथपर्यंत जायला कदाचित कमी पडू शकते. त्यामुळे आम्ही या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना, उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत मागणी केलेली आहे की हा जो तपास आहे तो CIDकडे द्यावा किंवा कमीत कमी ॲडिशनल पोलीस दर्जाच्या व्यक्तीकडे जावा, जेणेकरून तो तपासाचे जे मूळ आहेत ते मूळ आरोपीपर्यंत जातील. कारण याच्यामध्ये आम्हाला अशी शंका आहे की मोठमोठ्या व्यक्तींचाही हात असू शकते आणि त्यामुळं या ठिकाणी PI दर्जाच्या किंवा PISI दर्जाच्या व्यक्तीवर दबाव येऊ शकतो. त्यामुळं एक ॲडिशनल SP सारख्या अधिकाऱ्याकडून किंवा CIDकडून याची तपास झाला पाहिजे, तरच या ठिकाणी जो कोणी यांना काम सांगणारा व्यक्ती आहे तो उजेडात येईल. या ठिकाणी आम्ही सर्वांनी निवेदन दिलेलं आहे आणि पुन्हा एकदा आम्ही शिवसेनेच्या वतीनं ज्यांनी कोणी रमेश चव्हाण यांच्यावर भ्याड हल्ला केला त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि जर मूळ आरोपीला जर ताबडतोब
म्हणजे काही दिवसात किंवा ताबडतोब अटक नाही झाली तर याही पुढे शिवसेना जे आहे ते वेगळ्या पद्धतीनं आंदोलन करेल आणि मूळ आरोपी पकडल्या जाणार नाही तोपर्यंत शिवसेनेच्या पद्धतीनं वेगळ्या पद्धतीनं आम्ही आंदोलन करू. पुढची दिशा जी आहे या 2-4 दिवसात काही ठोस पोलिसांकडून काही वाटलं नाही तर आम्ही 1-2 दिवसाची आमची जी पुढची दिशा आहे ती जाहीर करू. जय महाराष्ट्र.